नमस्कार, मी शिवाजी मामनकर. मोताळा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. काही दिवसा अगोदरच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे जे माजी आमदार आहेत हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी या ठिकाणी निवड झालेली आहे आणि मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आपल्या सोबत आहे. नेमकं काँग्रेसमध्ये सध्या काय चालू आहे आणि राज्यभरात आणि मतदारसंघात आणि तालुक्यात नेमकं काँग्रेसचं काय सुरू आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्या सोबत आहे, आपण त्यांची या ठिकाणी बातचीत करणार आहोत. काय सांगाल म्हणून? माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांची प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये एक अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि खास करून बुलढाणा जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा विषय आहे की बुलढाणा जिल्ह्यातील एक भूमिपुत्र आज महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेला आहे आणि नक्कीच सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात येणारे दिवस हे अतिशय चांगल्या प्रकारे काँग्रेसची भरभराट होईल माननीय दादांच्या नेतृत्वात, हे या ठिकाणी मी सांगतो. सध्या काँग्रेसचे 16 आमदार आहे राज्यामध्ये. भविष्यात काय परिस्थिती राज्याची? येणारा काळ हा काँग्रेस पक्षाचाच राहील, कारण सध्या परिस्थिती अशी आहे की वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट देऊन हे लोक सत्तेमध्ये आलेले आहेत आणि आता लाडक्या बहिणीचा मुद्दा त्यांनी सांगितल्याप्रमाणे यांना पैसे कितीतरी लाख महिलांना यामधून वगळण्यात आलं आणि निवडणुकीच्या अगोदर तुम्ही या महिलांना खोटे आश्वासनं दिलेत आणि त्या आश्वासनाच्या भरोशावरती आज हे लोक खुर्चीवरती बसलेले आहेत. त्यामुळे जनता सुज्ञ झालेली आहे आणि जनता नक्कीच या सर्व गोष्टीचा विचार करून येणारा काळ हा काँग्रेसचाच राहील, या ठिकाणी मी सांगतो. सध्या राज्यात अधिवेशन चालू आहे आणि महत्वाचे मुद्दे बाजूला सोडून या ठिकाणी औरंगजेबचा विषय या ठिकाणी ऐरणीवर चालू आहे. नेमकं काय राजकारण आणि नेमकं काय चालू आहे सध्या? सध्या सर्व देशातील आपल्या महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे की हे जे सरकार आहे हे मेन मुद्दे जे आहेत, जे सर्वसामान्य लोकांच्या साठीचे मुद्दे आहेत, यांना बगल देऊन काहीतरी नवीन नवीन या गोष्टी मार्केटमध्ये आणणं. आता औरंगजेबाची कदर ही काय काँग्रेसनं थोडी बांधलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळामध्ये ज्यावेळेस दुश्मन या ठिकाणी मरतोय त्याचा सुद्धा महाराजांनी सन्मानच केलेला आहे. आणि ती ठीक आहे ना, आता औरंगजेबचं कबर हा माझ्यामध्येच कुठून आला विषय? तुम्ही लोकांना सांगितलं ना की अरबी समुद्रामध्ये आम्ही शिवाजी महाराजांचं स्मारक बांधतोय. तुमच्या काँग्रेसची भूमिका काय, काढायला पाहिजे की नाही काढायला पाहिजे? औरंगजेबाच्या कृत्याचं किंवा औरंगजेबाचं आम्ही समर्थन करत नाही. काँग्रेस या गोष्टीचं समर्थन करणार नाही, परंतु आज देशासमोर आज या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे मुद्दे आहेत. काल परवाच आमच्या एका शेतकऱ्याने या ठिकाणी आत्महत्या केली. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधायचं आश्वासन या लोकांना 10 वर्षापासून दिलेलं आहे. भारतातील जनतेच्या लोकांना बाबासाहेबांचं स्मारक हिंदू मिलमध्ये बांधायचं आश्वासन दिलंय. ते बांधायचं सोडून तोडायची काय भाषा करताय तुम्ही? हे तोडू ना, ते होईल ना, ते नंतर काय व्हायचं ते होईल ना. परंतु आजच औरंगजेबाच्या कबरीचा विषय या ठिकाणी महत्वाचा नाही आहे. औरंगजेब यांनी केलेल्या कृत्याचं कोणीही समर्थन करणार नाही. आम्ही काँग्रेस काही औरंगजेबाची भूमिकेला आम्ही समर्थनार्थ नाही आहे ना, परंतु तो मुद्दा आता महत्वाचा नाही आहे ना. जो मुद्दा महत्वाचा आहे की आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत. ह्या सर्व गोष्टी तुम्ही बाजूला सोडून म्हणजे ते बांधायचं सोडून तोडायच्या भूमिका मांडतायत नाही, ही भूमिका चुकीची आहे. आणि आज बघा तुम्ही संपूर्ण नागपूर शहरामध्ये काल या गोष्टीमुळे दंगे उसळतायत, जाडपोड होते. ह्या गोष्टी समर्थनार्थ नाही आहे ना. सर्वसामान्य लोकांना या गोष्टीचा फटका बसतोय. त्यामुळे या चुकीच्या मुद्द्यावरती राजकारण करणं हा विषय चुकीचा आहे. नाही, आपण आता बोलले की राज्यामध्ये काँग्रेसला चांगले दिवस येतील, पण आपण जर पाहिलं तर मतदारसंघातून या ठिकाणी काँग्रेसला गळती चालू झाली. विजय आंबोरे असो, गणेश सिंग असो, अनेक लोकांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. काय सांगाल? आज विजय आंबोरेजी असतील, ते सुद्धा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यांना जिल्हाध्यक्षपदी या ठिकाणी काँग्रेस पक्षाने दिलं होतं आणि ते अध्यक्ष असताना त्यांचं नेतृत्व हर्षवर्धन दादांनी सुद्धा मान्य केलं होतं ना. जिल्ह्याचं नेतृत्व मान्य केलं होतं का? त्यांच्या नेतृत्वामध्ये दादांनी या बुलढाणा जिल्ह्यातच काम केलेलं आहेत ना, इलेक्शन लढलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी मान्य केलं होतं. आणि मग आता आपल्याच जिल्ह्यातला, आपल्याच घरातील माणूस, आपल्याच पक्षातील माणूस जर राज्याच्या पातळीवरती काम करायची संधी जर त्याला मिळत असेल तर मला असं वाटतंय की याचा कोणी नकार करायला नको पाहिजे. आणि ठीक आहे, काही मतभेद असला तर चर्चा करून सॉल्व्ह होऊ शकतात ना, परंतु एकदम टोकाची भूमिका घेऊन आज आपल्या जिल्ह्याचं नाव जे आहे, हे जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडे होते, ते त्या आपण असं करणं काही उचित राहणार नाहीये.
काय हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष करून जी खालच्या लेवलची कार्यकर्ते ते नाराज आहे का, असा सुद्धा सूर आता ऐकायला मिळते. त्यामध्ये मुख्यतः गणेश सिंगनी या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरती काही गंभीर आरोप केलेले, की कार्यकर्त्यांना हर्षवर्धन सपकाळ लाथा मारतात. काय नेमकं काय काँग्रेस? हर्षवर्धन दादा आज प्रदेशाध्यक्ष झाले. या अगोदर ते या मतदारसंघाचे आमदार सुद्धा होते आणि हर्षवर्धन दादा आमदार असताना 5 वर्ष गणेश सिंग सुद्धा त्यांच्या सोबतच होते. आम्ही तर काँग्रेसमध्ये नंतर आमचा इथं आलो आम्ही, परंतु आता सर्व बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे ना की दादांनी कोणाकोणाला लाथा मारलाय, काय मारलाय, आणि वैयक्तिक काही विषय असेल तर त्यांनी चर्चा करून सॉल्व्ह करायला पाहिजे होतं. टोकाची भूमिका घेऊन या ठिकाणी कोणताही निर्णय घेणं हा माझ्या माहितीनुसार चुकीचा असू शकतो. विजय आंबोरे नेमकं कोण्या कारणामुळे या ठिकाणी पक्ष सोडला, काय सांगा? आता विजय आंबोरे आता त्या कोण्या कारणामुळे गेले हे विजय आंबोरे सांगू शकतील ना, आपण त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. नाही, विजय आंबोरे झाले, नंतर आता काँग्रेस संजय राठोड सुद्धा जाण्याच्या तयारीत अशी सुद्धा चर्चा आहे. नेमकं हे जे मुकुल वासनिक गटाचे लोक आहे हेच काँग्रेस सोडत आहे, नेमकं मुकुल वासनिक गटच नाराज आहे का, अशी चर्चा सुद्धा ऐकायला मिळते. हे जे आहे ना, आता काय झालं आहे की सन्माननीय वासनिक साहेब हे आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत, काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, आणि दादा ज्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष झालेत तर यामध्ये कुठे ना कुठे वासनिक साहेबांचा पण होकार आहे किंवा वासनिक साहेबांचं पण सहकार्य त्याच्यामध्ये आहेच ना. आणि जर वासनिक साहेबच जर नाराज असते तर सन्माननीय वासनिक साहेब हे दादांच्या पदग्रहण सोहळ्याला मुंबईला हजर राहिले नसते. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मीडियामधून आणि चुकीची माहिती या जिल्ह्यातील लोकांना सांगण्याचा जो प्रयत्न चालू आहे हा येथील काँग्रेस पक्षातील जे आम्ही मंडळी आहेत सर्व एक खंबीरपणे आम्ही काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी काम करणार आहोत. माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. काय सांगाल? गणेश सिंग म्हटले होते की बा आता हे हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष, जशी बुलढाण्याची परिस्थिती होईल तशी संपूर्ण महाराष्ट्राचे कार्यकर्ते या पक्षात राहणार नाही. आता गणेश सिंगने काँग्रेस पक्ष सोडलेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं गणेश सिंगने काँग्रेस पक्षाची चिंता करणं सोडून द्यावी. त्यांनी आता ज्या पक्षामध्ये त्यांनी गेलेले आहेत शिवसेना, त्या पक्षामध्ये जास्त आपली एनर्जी वापरावी. आता काँग्रेस पक्षाचं काय होणार काय नाही होणार हे आम्ही ठरवू ना सर्व मंडळी. त्यांनी असाही आरोप केला की काही चेले चपाटे आहे ते म्हणजे सांगणी वांगणीहून या ठिकाणी पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गटतटबी सुद्धा या ठिकाणी व्हायला लागले. काय खरंच चेले चपाटे आहे का या काँग्रेसमध्ये? असे काय असते, एक आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये 5 जणांचे मतभेद कुठे ना कुठे असतातच, म्हणून काही आपण घरामध्ये वाद करत बसत नाही. त्याच्यामुळे थोडेफार आता गटतट कोणते असणार आहेत, सर्व पक्षामध्ये पक्ष आमचा एकच आहे ना काँग्रेस पंजा, त्यामुळे गटतट आहे ही जी भूमिका आहे ही चुकीची आहे. गटतट या ठिकाणी कुठलेच नाहीत आणि चांगल्या प्रकारे काँग्रेस ग्राउंड लेवलला या ठिकाणी काम करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा काँग्रेस एक भक्कमपणे या बुलढाणा जिल्ह्यात या मतदारसंघामध्ये ताकदने या ठिकाणी उभी राहील असं मी या ठिकाणी सांगतो. त्यांनी असाही आरोप केला होता की त्यांनी काँग्रेसचं काम न करता या ठिकाणी संजय गायकवाड यांना मदत केली आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी. काय आता निवडणुकीतला विषय जो आहे तो गणेश सिंगला माहित असेल, परंतु आता गणेश सिंग जर त्या ठिकाणी गेलेत तर आता याच्यावरून आपण काय समजायला पाहिजे हे तुम्ही. ते म्हणतात दादानी जर त्यांना मदत केली तर आम्ही त्यांच्याकडे जाणार, ते काय म्हणतील हे हा त्यांचा प्रश्न आहे ना, कोणी काय म्हणाल. मला एक म्हणायचं आहे, बघा आपण एखादा पक्ष सोडताना एखाद्या पक्षामध्ये आपण काम करतो आणि बऱ्याच वर्षापासून गणेश सिंगने या पक्षामध्ये काम केलं आहे. गणेश सिंग या ठिकाणी काम करत असताना पक्षाने गणेश सिंगला खूप काही दिलेलं आहे आणि गणेश सिंगनेही पक्षासाठी खूप काम केलेलं आहे. त्यामुळे आपण ज्या ठिकाणी काम करत असताना एखादा पक्ष सोडून जाताना ठीक आहे ना, कुठलीही नाराजी असली तर आपण आपल्या समोर जे आहे कुठल्याही पक्षाला डॉमिनेट न करता किंवा यांना न करता आपण हे निर्णय घेतले पाहिजे, ही माझी भूमिका आहे. आता काही दिवसा अगोदर या ठिकाणी पुण्यातील जवळपास 100 कार्यकर्ते या ठिकाणी दुसऱ्या पक्षात गेले शिवसेनेमध्ये. रवींद्र धंगेकर सुद्धा या ठिकाणी प्रवेश यांनी शिवसेनेत केलेला आहे. म्हणजे तुमची जी आहे आउट गोईंग या ठिकाणी चालूच आहे. दादा ही आउट गोईंग रोखणार का, काय सांगाल? माझं हे म्हणायचं आहे की अशोकराव चव्हाण या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष राहून गेलेले आहेत. त्यांना खासदारकी, मंत्रीपद, महसूल मंत्रीपद, आता हे सगळ्या गोष्टी त्यांना काँग्रेस पक्षाने दिल्यानंतरही जर ते पक्ष सोडून गेले तर या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं नुकसान कुठल्याही प्रकारे झालं नाही किंवा काँग्रेसला कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही. वास्तविक पाहता ज्या पक्षात ते गेलेले आहेत त्या पक्षात त्यांची परिस्थिती आपण सर्वांनी टीव्हीवरती बघितलेली आहे की या देशाचे पंतप्रधान त्या मुख्यमंत्र्याकडे पाहत सुद्धा नाही. आणि काँग्रेस पक्ष असा आहे की या ठिकाणी सर्वांना मान सन्मान मिळालेला आहे आणि
हे सर्व मिळून सुद्धा हे रवींद्र धंगेकर वगैरे ही जी मंडळी असतील, आता हे त्या पक्षाची विचारधारा जर तुम्ही घेऊन चालणार आहे तर तुम्ही त्या पक्षासोबत बेईमानी नाही केलेली बरी, एवढंच या ठिकाणी सांगतो मी. आणि जाण्याचं कारण काय, तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जर जात असाल तर ते पक्षाची त्यात काही चूक नाही आहे ना. नक्कीच पाहिलं की या ठिकाणी तालुका अध्यक्ष गजानन मामलकर आपल्या सोबत होते आणि ज्या लोकांचा प्रवेश दुसरीकडे झालाय इतर पक्षामध्ये ती फक्त स्वार्थासाठी गेले असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे.